नमस्कार. सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मऊ लुसलुशीत अशी 4 दिवस टिकणारी पाणी न वापरता दसमी कशी करायची ते बघणार आहोत. तुम्ही ही दसमी प्रवासामध्ये 3-4 दिवस खाऊ शकता, खराब होत नाही. तर अशी ही दसमी एकदम मऊ लुसलुशीत होते आणि वातड न होता सहज अशी हाताने तुटू शकते. इतकी मऊ लुसलुशीत झालेली आहे. तर बघू शकता अशा पद्धतीची दसमी आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी 2 वाटी असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण जे चपातीला नेहमीसाठी गव्हाचं पीठ नॉर्मल घेतो ते मी इथं पीठ घेतलं. अर्धा चमचालाही कमी असं मीठ टाकून घ्यायचं आहे. अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आणि थोडंसं जायफळ किसून टाकायचं आहे. यामध्ये मी 3 चमचे तूप घेतलेलं आहे. तर तुपाचं हे मोहन यामध्ये टाकून घ्यायचं. तर तूप आपण थंड वापरलेलं आहे, गरम वापरायचं नाही, कारण आपण मऊ लुसलुशीत अशी दसमी करणार आहोत, त्यासाठी तूप असं थंड पाहिजे आहे. तर हे तूप या पिठाला सगळं चोळून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी इथं पिठाला हे तूप चोळून घेतलेलं आहे. तर बघू शकता असा मुटका तयार होत आहे. तर आता हे पीठ आपलं मस्त तयार झालं. यामध्ये आपल्याला दूध वापरायचं आहे. तर मी इथं 1 वाटी दूध घेतलं. ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने 1 वाटी दूध घेतलेलं आहे. 2 वाट्या पीठ असलं तर 1 वाटी दूध घ्यायचं आणि अर्धी वाटी मी इथं साखर घेतलेली आहे. साखरेऐवजी तुम्ही गूळ पण घेऊ शकता. तर गूळ मस्त किसून घ्यायचा आणि यामध्ये विरघळून घ्यायचा. तर आता ही साखर आपण यामध्ये विरघळून घेऊया. तर दूध घेताना कोमट दूध घ्यायचं, जास्त गरम दूध घ्यायचं नाही. गरम केलेलं थंड झालेलं रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं आणि या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं टाकून मस्त याचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर आपण याची मस्त अशी कणिक मळून घेऊया. दूध जास्त झालं तर थोडं पीठ यामध्ये टाकू शकता. तर असं थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ मस्त असं मळून घ्यायचं आहे. इथं पिठाची मस्त अशी कणिक मळून तयार झाली. तर यावर आणखी थोडं तूप टाकायचं आणि आणखी थोडंसं मळून घ्यायचं आहे. तर तूप यामध्ये जास्त वापरलं तर ही दसमी मस्त अशी मऊ लुसलुशीत होते. त्यामुळं यामध्ये तूप जास्त वापरायचं. जेवढं दूध घेतलं तेवढ्या दुधामध्ये आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे. तर आता हे 10 मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं, म्हणजे छान अशी मुरल्या जाते. तर आता हे 10 मिनटं झालेली आहे. तर आणखी थोडंसं आपण हे कणिक मळून घेऊया. तर कणिक मळताना जास्त पातळही नाही मळायची आणि जास्त घट्टही नाही, अशी सैलसर हा गोळा मी इथं मळून घेतलेला आहे. तर यामधला आपल्याला चपाती बनवण्यात इतका असा गोळा काढून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला ज्या आकाराच्या ह्या दसम्या बनवायच्या त्या आकाराचे इथे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे. तर इथं मी 6-7 असे गोळे तयार करून घेतलेले आहे. त्यामधला एक गोळा घ्यायचा. याला मस्त दोन्ही साईडने पीठ लावून घ्यायचं आहे. थोडासा लाटून घ्यायचा. नंतर यावर थोडं तूप किंवा तेल लावून घ्यायचं. तर यावर थोडं आणखी पीठ टाकायचं. असं केल्यामुळं आपली ही दशमी मस्त छान फुगल्या जाते. आणि या वरच्या साईडला पण असं तूप किंवा तेल लावायचं आणि थोडी हातावर अशी दाबून मस्त गोल करून घ्यायची, किंवा तुम्ही त्रिकोणीसुद्धा करून घेऊ शकता. तुम्हाला ज्या आकाराची ही दसमी बनवायची त्या आकाराची तुम्ही बनवू शकता. तर आपण ही आता पूर्ण दशमी मस्त अशी गोल करून घेऊया. दसमीवर तुम्ही तीळ लावू शकता किंवा तुम्हाला खसखस लावायची असेल तर ती लावू शकता. यावर तीळ पण खूप छान दिसतात. तर आता मी इथं अशीच ही दसमी लाटून घेतलेली आहे. तर आता याची एवढी जाडी मी इथे ठेवली. तुम्हाला जाड पातळ जशा हव्या तशा तुम्ही दसम्या करून घेऊ शकता. आणि गॅसवर तवा ठेवून त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आणि ही दशमी यावर टाकून घ्यायची आहे. मस्त दशमी आपल्याला तूप किंवा तेल लावून अशी दोन्ही साईडने भाजून घ्यायची आहे. तर बघू शकता मस्त आपली ही दशमी छान फुगत आहे. तर अशा पद्धतीने मस्त खरपूस दशम्या अशा भाजून घ्यायच्या. भाजताना गॅस मध्यम ठेवायचा आहे. जास्त फुल गॅस ठेवला तर दशम्या जळू शकतात, कारण यामध्ये आपण साखर टाकली. साखरेमुळे लवकर ही जळून येते. त्यामुळं मध्यम गॅसवर मस्त अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहे.
तर बघू शकता छान अशा फुगल्या जातात. तर अशा पद्धतीने आपण सर्व दशम्या करून घेऊयात. तर एकदम अशा मऊ लुसलुशीत होतात. तुम्ही जेवढं तूप याला लावसाल तेवढी ही दशमी मस्त नरम लुसलुशीत होते. तर अशा पद्धतीच्या दशम्या इथे मी सर्व अशा करून घेतलेल्या आहे आणि दशम्या मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत. तुम्ही प्रवासामध्ये जाताना 3-4 दिवस ह्या दशम्या छान अशा खाऊ शकता. तर अशा ह्या वातड न होता मस्त मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अगदी मस्त झालेल्या आहेत. तर सहज अशा हाताने तुटू शकतात. इतक्या छान आणि खमंग अशा ह्या दशम्या झालेल्या आहेत. अशा पद्धतीच्या दशम्या तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.